आपल्या सर्वांना माहीत आहे की वर्धेमध्ये पाऊस आला की पाणी गढूळ येणार हे आपण डोक्यात टाकून ठेवलं. मग हे पाणी तुम्ही पिता, मग तो जो शेवटचा माणूस आहे तो ते पाणी पितो आहे, तुम्ही मी आरोचं पाणी पितो आहे. आणि म्हणून बघा की पाऊस आला की वर्धेमध्ये डायरियाची साथ सुरू झाली होतं ना. पाऊस आला की कावीळची साथ सुरू होते. त्याच्यामध्ये किती लीड आहे, त्याच्यामध्ये किती मर्क्युरी आहे, त्याच्यामध्ये किती पेस्टिसाइड्स आहे हे कोणी बघतं का? आणि म्हणून आम्ही त्याचं ॲनालिसिस केलं. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लीड आहे, त्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मर्क्युरी आहे, आर्सेनिक, आणि हे आपण दैनंदिन जीवनामध्ये पितो आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मी आज सोडवू शकतो तो म्हणजे नक्कीच तो सामाजिक चळवळीतून सोडवता येणार नाही की गाव तिथे पांदन रस्ता हा झालाच पाहिजे. आज शहरामध्ये सिमेंटच्या रोड पडत आहे. आज आपण बघतो की आपलं वर्धेचं सिव्हिल हॉस्पिटल, सगळे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हे तुम्हाला टर्शरी केअर सेवा देतात, फक्त वर्धा सिव्हिल हॉस्पिटल का देत नाही? कारण तुमचे दोन्ही हॉस्पिटल हे जवळ आहे. आणि ते हॉस्पिटल कसं चांगलं चालवता येईल, तिथे आपल्या गरीब माणसाला कशी सेवा देता येईल, आणि अशी सेवा आपण त्या ठिकाणी देऊ की त्याला इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही. शेतमालाच्या भावाबद्दल आपण प्रत्येक वेळी बोलतो, प्रत्येक पक्ष येतो, भारतीय जनता पक्ष येतो, प्रत्येक वेळी त्या मुद्दा घेऊन निवडणूक लढवतो, जिंकून येतो, आणि प्रकर्षाने त्याच मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर मग हे जेव्हा आपले प्रोड्यूस आपल्याकडे निघतील, आपल्याकडे सोयाबीन आहे, आपल्याकडे कॉटन आहे, त्यावर आधारित छोट्या इंडस्ट्रीज आपण खेड्यामध्ये उभ्या केल्या, गावखेड्यातून किंवा वर्धेसारख्या ठिकाणी MIDCमध्ये बऱ्याचशा आपल्या इंडस्ट्रीज बंद पडल्या आहे. आज ग्रामीण भागातल्या शाळा ह्या बंद करण्याचा घाट घातला. शाळांचे छत ठपकत आहेत, त्याच्या स्लॅबच्या खालचं त्याचं प्लॅस्टर खाली पडत आहे, त्या ठिकाणी आपले लहान मुलं शिक्षण घेत आहेत. जिथे आपण बहुजन समाज शिकत नव्हता, शाळेत जाण्याचा त्याला अधिकार नव्हता, तशी परिस्थिती कदाचित पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे मुलं शिकले पाहिजे. त्यामुळे आरोग्य, पाणी, वैद्यकीय सेवा, प्राथमिक शिक्षण आणि शेतकऱ्यांचे पांदन रस्त्यांचे आणि शेतमालाचे भाव यावरती काम करणं हेच माझं प्रामुख्याने माझं उद्दिष्ट आहे. आणि मला माहीत आहे या व्यथा जोपर्यंत तुमच्या जो राजकीय पाठबळ राहणार नाही, जोपर्यंत तुमच्या हातात अधिकार येणार नाही, तर सामाजिक चळवळीतनं हे प्रश्न सोडवले जाऊ शकणार नाही. आणि म्हणून मी यावेळी राजकारणात जाण्याचा किंवा वर्धा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्र नमस्कार, मी अजय तिगावकर, न्यूज 81वर आपलं सर्वांचं स्वागत. बांधवांनो, विधानसभा निवडणूक 2024 आत्ता उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि सध्या वर्ध्यामध्ये, वर्धा हे शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि या शहराला गांधी विनोबाचा वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ही देशातील एक सामाजिक राजकीय राजधानी होती. आत्ताच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आघाडी सरकारचं म्हणजे शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव खासदार जो विदर्भातला तो या वर्धा लोकसभा निवडून आलेला आहे. सध्या या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये आघाडी पक्षात म्हणजे या काँग्रेसच्या किंवा त्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी झालेली आहे. त्यातलं एक सुपरिचित वैद्यकीय क्षेत्रातलं सुपरिचित नाव म्हणजे डॉक्टर सचिन पावडे. डॉक्टर सचिन पावडे हे व्यवसायाने सुप्रसिद्ध हे बालरोगतज्ञ आहेत. डॉक्टर सचिन पावडे अनेक वर्षापासून वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष आणि त्याच्या माध्यमातून या वर्धेमध्ये त्यांनी ऑक्सिजन पार्क असेल, पर्यावरणमुक्त सायकल डे यासह पाण्यासाठी त्यांनी केलेली एक प्रचंड मोठी चळवळ म्हणून त्यांना केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात त्यांची जलयोद्धा म्हणून त्यांची ओळख आहे. ही एवढं सगळं असताना डॉक्टर साहेब तुम्ही राजकीय क्षेत्राकडे येण्याकरता तुमचा मानस का? सर्वप्रथम आपले आभार की आपण आज या ठिकाणी आलात आणि मला माझं मत व्यक्त करण्यासाठी एवढी चांगली संधी उपलब्ध करून दिली. मागच्या 23 वर्षापासून मी वर्धा शहरामध्ये बालरोगतज्ञ म्हणून माझी प्रॅक्टिस करतो आहे. आणि करतानाच फक्त या समाजाला आपलं देणं लागतं, कारण ह्या समाजाने मला एवढं मोठं केलं आणि त्या समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतनं आपण जे काही सगळे आमचे कार्यक्रम सांगितले त्या भावनेतनं आपण काम करतो आहे. मग ती पर्यावरणाची चळवळ असो, वृक्ष संवर्धनाची असो, जलसंवर्धनाची असो किंवा कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियान असो, जे आपण सर्वात पहिले वर्धेतनं सुरू केलं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने एक्सेप्ट केलं. आपला वर्धा हा क्रांतीचा जिल्हा आहे. आपण आधीच बोललो की ही राजकीय राजधानी होती स्वातंत्र्यपूर्व काळात आणि इथून स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतभर पसरली. तशीच वृक्षारोपणाची चळवळ आपण इथनं सुरू केली. ऑक्सिजन पार्क आपण सुरू केला. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये ऑक्सिजन पार्क दिसतो आहे. ती संकल्पना इथनं सुरू झाली. आपण वृक्षारोपणाची चळवळ, जलसंवर्धनाची चळवळ इथनं सुरू केली. आपली जलसंवर्धनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली.
कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियान आपण इथनं सुरू केलं. आज आपला सेलू तालुका जवळपास कुपोषणमुक्तीकडे जातो आहे आणि ही चळवळ शासनाच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा चालवल्या जाणार आहे. हे करताना असं लक्षात आलं की असे बरेचसे मुद्दे आहेत, जे मुद्दे सामाजिक चळवळीतून आपण त्याला चालना वाचा फोडू शकत नाही किंवा ते सोडवले जाऊ शकत नाही. आणि मी मागच्या 15 वर्षापासनं समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत मी अटॅच आहे. त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या व्यथा मला माहीत आहे आणि मला माहीत आहे या व्यथा जोपर्यंत तुमच्याजवळ राजकीय पाठबळ राहणार नाही, जोपर्यंत तुमच्या हातात अधिकार येणार नाही, तर सामाजिक चळवळीतनं हे प्रश्न सोडवले जाऊ शकणार नाही. आणि म्हणून मी यावेळी राजकारणात जाण्याचा किंवा वर्धा विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुठला पक्ष तुम्ही चॉईस केला? मी माझी उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडे मागितली आहे आणि मला वाटतं आहे नक्की की मला ती उमेदवारी मिळेल. काँग्रेसच पक्ष का? आपण मागच्या 10 वर्षापासून वेगवेगळं राजकारण 15 वर्षापासून म्हणा आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहे. विकासाचे वेगवेगळे मुद्दे घेऊन विद्यमान राजकीय पक्ष येतो आहे. परंतु हे करतानाच आपण सुद्धा जाणता की मी आधीच सांगितलं की मला त्या शेवटच्या घटकाचे प्रश्न माहीत आहे आणि मला वाटतं त्या शेवटच्या घटकाच्या प्रश्नाकडे बिलकुल लक्ष दिलं गेलेलं नाही. आणि प्रामुख्याने जेव्हा आम्ही वॉटर कपच्या माध्यमातून आणि फार्मर कपच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे, शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नाला गांभीर्याने घेतलं गेलेलं नाही. आज तुम्ही गावागावात जा, पांधन रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहे. गावामध्ये त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, त्यांची जीवनवाहिनी आहे, तो प्रश्न प्रलंबित आहे. शेतमालाच्या भावाबद्दल आपण प्रत्येक वेळी बोलतो, प्रत्येक पक्ष येतो, भारतीय जनता पक्ष येतो, प्रत्येक वेळी त्या मुद्दा घेऊन निवडणूक लढवतो, जिंकून येतो आणि प्रकर्षाने त्याच मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आज शेतमालाला भाव नाही ही सांगायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी चॅनलवर, पेपरमध्ये आपण दिसतो आहे की लागलेली लागतसुद्धा आज आमच्या शेतकऱ्यांची निघत नाही आहे. कोणीच त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. आज ग्रामीण भागातल्या शाळा ह्या बंद करण्याचा घाट घातला जातो. मागच्या 10 वर्षापासून आपण जेव्हा म्हणतो की आम्ही प्रगती करतो आहे, आपलं प्रगती होते आहे किंवा विकास सगळीकडे दिसतो आहे, तुम्हाला शहरामध्ये जो विकास दिसतो आहे तो फक्त दर्शनी विकास आहे. पण सोबतच अत्यंत सामान्यांचे, आदिवासी, गोरगरिबांचे, बहुसंख्यांचे मुलं हे कसे शिकणार नाही याची काळजी मात्र मागच्या 10 वर्षापासून सरकार घेत आहे. तुम्ही जाऊन बघा जिल्हा परिषदच्या शाळा जिथे तुम्ही मी शिकलो, नगर परिषद शाळा जिथे तुम्ही मी शिकलो, त्या शाळा जवळपास बंद पडण्याचा घाट चालू आहे. नवीन शिक्षक भरती नाही, शाळांची डागडुजीसुद्धा नाही. आज आम्ही कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियानाअंतर्गत शाळांमध्ये जाऊन कॅम्प घेतो. शाळांचे छत ठपकत आहे, त्याच्या स्लॅबच्या खालचं त्याचं प्लास्टर खाली पडत आहे, त्या ठिकाणी आपले हे लहान मुलं शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागामधल्या शाळा आहेत, वर्ग 1 ते 5 पर्यंत शाळेमध्ये क्लासेस आहे, 2 शिक्षक आहेत. त्या शिक्षकांना शाळेमध्ये MSc BSc झालेल्या मुली त्यांना जवळच्या पगारातले पैसे देऊन ते मुली शाळेमध्ये आणून काही शाळांमध्ये मुलांचं शिक्षण सुरू आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. मला वाटतं युवकांच्या रोजगाराबद्दल काही केलं गेलेलं नाही आहे आणि हे सगळे प्रश्न मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने घेतो आहे, वारंवार त्याच्यावरती बोलतो आहे आणि त्यावर बोलण्याची गरज आहे. आणि म्हणून मी यावेळी काँग्रेस पक्षाकडे माझी उमेदवारी मागितलेली आहे. एक जनमानसामध्ये एक चर्चा आहे की बा एक गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आहे, वर्धेमध्ये खूप चांगलं स्वतःचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव आहे, चांगलं आहे, तिथे समाजसेवा करता येते. मग डॉक्टर लोकांनी या क्षेत्राकडे काय यावं? आपल्या समाजात आपल्या त्या जी वैद्यकीय सेवा आहे तीच का नाही प्रामाणिकपणे करावी? तुम्हाला काय वाटतं? मी सगळ्यात पहिले मी समाजसेवा करत नाही. मला ज्या लोकांनी मला दिलं, जे मला आज इथे उभं केलं, मी आर्वी सारख्या छोट्या गावातनं नगर परिषदेच्या शाळेतनं मी माझं एज्युकेशन घेतलं. नगर परिषद शाळेतनं, गांधी विद्यालय नगर परिषद शाळा सगळ्यांना माहीत आहे. नंतर मी अमरावतीला माझं 11वी 12वी केलं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मी डॉक्टर झालो. या गावामध्ये मी माझी प्रॅक्टिस करायला आलो आणि या गावांनी मला भरभरून दिलं. त्यामुळे मी सेवा करत नाही, ते माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य म्हणून मी बरेचसे कामं मागच्या 15 वर्षापासून या ठिकाणी करतो आहे. आणि आपण डॉक्टरांनी राजकारणात जाऊ नये का, हा सुद्धा मला वाटतं. जे लोक मला म्हणतात की तुम्ही समाज सेवा तर करायच नाही, माझी जबाबदारी म्हणून मी करतो, ती सेवा नाही. सेवा आपण ज्याला म्हणतो की जी गरज नसताना किंवा कुणावर तरी आम्ही उपकार करतो, हे उपकार नाही. या वर्धेनी मला भरभरून दिलं. आज या वर्धेमध्ये माझं काहीही नसताना आज मला उत्तुंग ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे आणि त्यामुळे या वर्धेकरांना मला काहीतरी देणं लागतं म्हणून मी मागच्या 15 वर्षापासून काम करतो आहे. मी आधीच सांगितलं की राजकीय मानस बिलकुल नव्हता, कारण जर राजकीय मानस असता तर मी एखादा मतदारसंघ पाहून काम केलं असतं.
आम्ही जे काम करतो आहे ते काम वर्धा जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर होतं आहे आणि म्हणूनच जलसंवर्धनाची चळवळ, वृक्षारोपणाची चळवळ आपण संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा अशा काही गोष्टी आहेत की ज्या सामाजिक चळवळीतून साध्य आपण करू शकत नाही, मग त्यासाठी तुम्हाला राजकीय पाठबळ लागतं. आणि का विचार करू नये? प्रत्येक तुमच्या गोष्टीशी राजकारणाने निगडीत आहे. तुम्ही सकाळी जेव्हा उठता, ब्रश करणाऱ्या ब्रशच्या किमतीपासून तर रात्री झोपणाऱ्या गादीच्या मॅट्रेसपर्यंत प्रत्येक गोष्टीची किंमत ही राजकारणीच ठरवत असतात. मग कुणी राजकारणात जावं, कुणी राजकारणात जाऊ नये हे ठरवणारा कुणीच नाही. प्रत्येक सामान्याला अधिकार आहे की त्यांनी राजकारणाशी तो निगडीत असला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा राजकारणी बनलं पाहिजे. नव्हे, तो राजकारणीच आहे. तुम्ही राजकारणी आहात, मी राजकारणी आहे, सर्वजण राजकारणी आहे. राजकारणापासून कोणी कोणाला अलिप्त ठेवू शकत नाही. त्यामुळे जे प्रश्न सामाजिक चळवळीतून आपण सोडवू शकत नाही ते प्रश्न तुम्ही राजकीय चळवळीतून नक्की सोडवू शकता, राजकारणाच्या माध्यमातून सोडवू शकता, कारण तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणावरती राजकारणाचा प्रभाव आहे. तुम्ही ज्या पक्षामध्ये जाणार आहेत त्या पक्षामध्ये अनेक लोकांची या उमेदवारीकरता मागणी आहे. त्याच्यामध्ये याच्यापूर्वी ज्यांनी दोन तीनदा निवडणूक लढवली ते असतील किंवा आणखी काही तुमच्यासारखी उच्च भविष्यात यासाठी मागणी करतात आहे. अनेक वर्षापासून ज्यांनी काँग्रेसचं काम केलेलं आहे, ज्यांनी इथे सेवा दिलेली आहे, मग इथं महिला भगिनी असतील किंवा इथले परंपरागत चालत आलेली जे काही राजकीय लोकांची काँग्रेसमध्ये त्यांना न सीट मिळता तुम्हालाच काँग्रेसनी सीट का द्यावी? सर्वप्रथम प्रत्येकाला अधिकार आहे की पक्षाकडे तिकीट मागितली पाहिजे. परंतु मी मागच्या 15 वर्षापासून जे काम समाजात करतो आहे, मी समाजातल्या प्रत्येक शेवटच्या घटकाशी मी निगडीत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे. मी त्यांना ज्या पद्धतीने माझ्याकडनं मदत करता येईल किंवा जिथे जिथे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी गरज आहे त्या ठिकाणी मी मागच्या 15 वर्षापासून स्वतः जातो आहे. आणि त्यामुळे माझं हे सगळं कार्य बघता मला पक्षाने तिकीट द्यावी असं माझी इच्छा आहे आणि मला पूर्ण शाश्वती आहे की पक्ष मला हे तिकीट देईल. अंतिम टप्प्याकडे आता डॉक्टर साहेब आपण येऊया. उद्या तुम्ही आमदार झालात, आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद. काय विजन असेल तुमचं? काय मुद्दे राहील तुम्ही म्हणजे या समाजासाठी या सर्व तुम्ही आता जे म्हटलं की मी अनेक तळागाळातील समाजासाठी काम केलेलं आहे, काय मुद्दे तुमचे राहील म्हणजे तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर? नक्कीच हा खूपच चांगला प्रश्न आहे आणि मला वाटतं तेच माझं ध्येय आहे. सगळ्यात प्रथम जे माझं प्राधान्याने मी जे माझ्या डोक्यात आहे किंवा जे मी काम मला करायचं आहे ते म्हणजे ग्रामीण भागातल्या शाळा. कारण प्राथमिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आज आपण बघतो आहे की प्रायव्हेट शाळा सगळीकडे फोफावत आहेत. ज्यांना परवडतं ते प्रायव्हेट शाळेमध्ये टाकत आहेत. पण जे आमच्या ग्रामीण भागात राहणारे जे आमचे पालक आहेत त्यांच्या मुलांच्या शाळा त्या कशा आहेत, त्यांना सगळ्यात पहिले ज्या शाळांना आपण चांगलं केलं पाहिजे तिथल्या फॅसिलिटीज वाढवल्या पाहिजे, सोबतच शिक्षक भरती झाली पाहिजे आणि त्यांचं एज्युकेशन त्यांना त्यांच्या गावामध्ये मिळालं पाहिजे. कारण दिवसभर या माता कुठेतरी मजुरीवर जात असतात, कामाला जात असतात आणि ती माता त्या मुलाला आपल्या खेड्यातून तालुक्याच्याच ठिकाणी प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवू शकत नाही. पर्यायाने काय होईल, हे लोक त्या मुलांना शिकवणारच नाही आणि मग पुन्हा 100 वर्षावरची परिस्थिती जिथे आपण बहुजन समाज शिकत नव्हता, शाळेत जाण्याचा त्याला अधिकार नव्हता, तशी परिस्थिती कदाचित पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे मुलं शिकले पाहिजे. प्राथमिक शिक्षण प्रत्येकाला त्याच्या गावात मुफ्त अवेलेबल झालं पाहिजे. आपल्या शासकीय शाळा ह्या अशा पद्धतीच्या आपण केल्या पाहिजे की कुणाला इच्छा होऊ नये की त्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये टाकावं. सोबतच आज आपण बघतो की प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांना टाकायला पालक पोटचं तोडून त्या मुलांसाठी पैसा काढतात आणि मग इतका त्याला पैसा लागतो की त्याला त्या घरून त्या शाळेमध्ये पाठवण्याच्या त्या बसचं सुद्धा भाडं तो पालक देऊ शकत नाही. म्हणून शाळामध्ये प्रत्येक शाळा आपल्याला चांगली करायची आहे. शिक्षक भरतीसाठी आपण काम करणार आहोत. सोबतच प्रत्येक गावामधून बस असली पाहिजे की त्या मुलांना ती शाळेपर्यंत पोचवू शकली पाहिजे. हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी झटणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन आहे. दुसरं आमचे जे शेतकरी आहेत, आपण बघतो की शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मी आज सोडवू शकतो तो म्हणजे नक्कीच तो सामाजिक चळवळीतून सोडवता येणार नाही की गाव तिथे पांदण रस्ता हा झालाच पाहिजे. मागच्या 10-12 वर्षापासून पांदण रस्त्यावर कामच झालेले नाही. आज शहरामध्ये सिमेंटच्या रोड पडत आहेत. आज शहरामध्ये लाईट खाली लाईट लागत आहे. आज शहरामध्ये सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तुम्ही प्रत्येक ठिकाणी कारंजे लावतायत. आता मला सांगा त्या कारंजाला पाणी कुठनं येतं? ते तुमच्या
वॉटर फिल्ट्रेशनचं पाणी आहे ना. तुम्ही डॅमहून वेगळं पाणी टाकलं का, मग तुमचं जे पाणी पिपरीवरून किंवा आमच्या ITI टेकडीवरून येतं, हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेलं पाणी आहे. त्यातलं ऑलरेडी 20 ते 30% पाणी तुम्ही फेकलेलं आहे सील्डच्या नावाखाली. गाळ काढावा लागतो ना तुम्हाला. धरणातनं पाणी येतं, टेकडीवर येतं, टेकडीवरनं गाळ काढतो, ब्लिचिंग टाकून आपण लोकांना देतो. म्हणजे ते पोर्टेबल वॉटर आहे. तुम्ही पिण्याचं पाणी कारंजावरती उडवत आहात, पुन्हा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवणार आहे. मग हे पाणी जर तुम्ही व्यवस्थित वापरलं असतं, सौंदर्यीकरणाचा पैसा जर शाळांवरती खर्च केला असता, सौंदर्यीकरणाच्या पैशातनं किंवा गावामध्ये लाईट लावून रोड बनवण्यापेक्षा, ठीक आहे आवश्यक आहे, लाईट असले पाहिजे, गाव आपलं सुंदर दिसलं पाहिजे, पण अनाठाई खर्च वाचून त्यात जर आपले पांदन रस्ते केले असते तर मला वाटतं अधिक चांगलं झालं असतं. या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या पाण्याचा आहे की तुम्ही जे पाणी पिता ते स्वच्छ आहे का, आणि तो माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मी डॉक्टर आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की वर्धेमध्ये पाऊस आला की पाणी गढूळ येणार हे आपण डोक्यात टाकून ठेवलं आणि आपण ते एक्सेप्ट करतो नॉर्मली. का एक्सेप्ट करावं? तुमचा मूलभूत अधिकार आहे. प्राथमिक शिक्षण तुम्हाला मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य तुम्हाला मिळालं पाहिजे आणि तुमचं पाणी चांगलं असलं पाहिजे. हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. आपल्या ITI टेकडीवर किंवा पिपरीमध्ये जे पाणी येतं, वर्धा एकटं असं शहर आहे की जे नदीमधून पाणी उचलतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्याकडे 2 लिफ्टिंग स्टेशन आहे, एक येळाकिळी आणि धाम. जेव्हा तिथलं पाणी संपतं, आपण महाकाळीतनं पाणी सोडतो, ते पाणी आपण येळाकिळी आणि धामला उचलतो आणि ते पाणी आपल्या टेकडीवर नेऊन डिसिल्टेशन, गाळ काढतो, ओझोनायझेशन म्हणजे त्यातलं आयन कमी करतो आणि ब्लिचिंग टाकून लोकांना देतो. म्हणून मी त्या पूर्ण नद्या बघत गेलो. कारण शहराला जर पाणी पाहिजे असेल तर तो धरणातनं पाईपद्वारे पाणी पुरवठा तुमच्या फिल्ट्रेशन प्लांटपर्यंत आला पाहिजे. आपल्याकडे काय होतं आहे की ह्या नद्या ज्या आहेत, ह्या नद्या तुमच्या वाहिनी म्हणून काम करत आहेत. जेव्हा पिळाकिळीचं पाणी संपलं की तुम्ही धरणातनं पाणी सोडता आणि हे पाणी येताना तिथपासून जे मोठे मोठे गाव आहे, म्हणजे अंजी झालं, खरांगणा झालं, या सगळ्या गावांमधनं हे पाणी नदीतनं वाहत येतं. आणि तुम्ही स्वतः जाऊन बघा की या गावातली घाण, वेस्ट वॉटर हे डायरेक्टली नदीमध्ये सोडलेलं आहे. मग तुमच्या आंघोळीचं पाणी असो, तुमच्या कपडे धुण्याचं पाणी असो, तुमचं जनावरं धुण्याचं पाणी असो, एवढंच नव्हे तर शेणाचे ढिगारेसुद्धा नदीपात्रामध्ये आहेत. लोकांनी नदीपात्रामध्ये विष्ठा करून ठेवलेली आहे. आजूबाजूच्या छोट्या मोठ्या इंडस्ट्रीजचं पाणीसुद्धा नदीपात्रामध्ये जातं. सोबतच आमचे शेतकरी वेगवेगळे कीटकनाशकं वापरतात, ते सुद्धा पाणी जमिनीमध्ये निचरून पुन्हा तुमच्या नदीमध्ये जातात. आणि हे सगळे केमिकल घेऊन ही पाणी तुमच्या येळाकिळी आणि धामला येतं. हे पाणी तुम्ही तुमच्या फिल्ट्रेशन प्लांटला नेता, त्याचं डिसिल्टेशन करता, त्यातलं तुम्ही ब्लिचिंग टाकता आणि लोकांना देता. त्याच्यामध्ये किती आर्सेनिक आहे, त्याच्यामध्ये किती लीड आहे, त्याच्यामध्ये किती मर्क्युरी आहे, त्याच्यामध्ये किती पेस्टिसाइड्स आहे, हे कोणी बघतं का? आणि म्हणून आम्ही त्याचं ॲनालिसिस केलं. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लीड आहे, त्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मर्क्युरी आहे, आर्सेनिक, आणि हे आपण दैनंदिन जीवनामध्ये पितो आहे. तुम्ही मी आपण RO लावून पाणी पितो आहे. पण तुम्ही मला सांगा, RO का लावावा? तुमचा मूलभूत अधिकार आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेलं पाण्याच्या मानकाने तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही टॅक्स देतात, त्यासाठी तुम्ही सगळीकडे पैसे भरतात, पाणीपट्टी देतात. मग हे पाणी तुम्ही पिता, मग तो जो शेवटचा माणूस आहे तो ते पाणी पितो आहे, तुम्ही मी ROचं पाणी पितो आहे. आणि म्हणून बघा की पाऊस आला की वर्धेमध्ये डायरियाची साथ सुरू झाली होतं ना. पाऊस आला की कावीळची साथ सुरू होते. आणि काही प्रमाणात वर्धेमध्ये बऱ्याच प्रमाणात महिलांमधले ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरचं सुद्धा प्रमाण वाढलं आहे. आणि हे तुम्हाला माहीत आहे, हे सगळे कॅन्सर आपल्या या सगळ्या केमिकल्समुळे होतात. मग हे पाणी आपल्याला धरणातनं वर्धा शहरामध्ये आणावं लागेल. त्याला व्यवस्थित फिल्ट्रेशन करून त्याचं केमिकल ॲनालिसिस करूनच मग आपल्या गावाला द्यावं लागेल. हे माझं सगळ्यात मोठं विजन आहे. आणि ह्यासाठी मी हे काम सातत्याने मी यासाठी प्रयत्न केला. हे काम मी सामाजिक चळवळीतून सोडवू शकत नाही. आणि त्यामुळे माझी सगळ्यात प्रथम जे आहे की हे मी माझ्या ह्या उमेदवारीच्या माध्यमातून लोकांनी जर मला आशीर्वाद दिले तर सर्वप्रथम हा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न यासाठी म्हणतो कारण हे खूप वर्षाचे प्रश्न आहेत आणि मला राजकीय लोकांसारखं आश्वासन द्यायचं नाही. चुटकीसरशी मी म्हणणार नाही की मी निवडून आलो आणि तुम्हाला उद्या मी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मानकांप्रमाणे पाणी देईल. पण यासाठी एक प्रयत्न आपण सर्व मिळून करणार आहोत, जेणेकरून गावाचा पाणी पुरवठा हा योग्य असला पाहिजे. तो सर्वसामान्यांना सारखाच पाणी पुरवठा गेला पाहिजे आणि ते माझं ध्येय आहे. सोबतच आज आपण बघतो की आपलं वर्धेचं सिव्हिल हॉस्पिटल तुम्ही बघा, एक ह्या सगळ्या गोष्टी मी यासाठी बोलू शकतो कारण मी एक वैद्यकीय व्यवसायी आहे. आणि प्रत्येकाला तुम्ही एक तिथे सिव्हिलला पाठवलं तर एक तर त्याची इच्छा नसते जायची. सो म्हणते साहेब सेवाग्राम सेवांगी पाठवा, किंवा तुम्ही तुम्ही सिव्हिलला पाठवलं तिथून फक्त रेफरल लेटर मिळतं. आपण बघितलं की ते एक तर सेवाग्राम जा किंवा सेवांगी जा.
आज डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल प्रत्येक ठिकाणी आहे. यवतमाळला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, चंद्रपूरला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, सगळे ठिकाणी. आता काही वैद्यकीय महाविद्यालयामध्ये परावर्तित झाले, पण काही सगळे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हे तुम्हाला टर्शरी केअर सेवा देतात. फक्त वर्धा सिव्हिल हॉस्पिटल का देत नाही? कारण तुमचे दोन्ही हॉस्पिटल हे जवळ आहे. पण मग तुम्ही सेवाग्राम गेला तर तुम्हाला पैसे लागत नाहीत का? लागतात. सावंगीला गेला तर पैसे लागत नाहीत का? लागतात. नाही लागले तरी तुमच्या विमा कार्डमधनं कुठं ना कुठं ते पैसे जात असतात. म्हणजे या दोन्ही इन्स्टिट्यूट जरी काम करत असल्या तरी तिथे कुठे ना कुठे हक्काचं आपलं हॉस्पिटल आहे सरकारी. मग आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये जर फ्री वैद्यकीय सेवा आपल्या, ठीक आहे, तुम्हाला मला कधी सरकारी दवाखान्यात जायचं काम पडत नाही, पण 70% अशी जनता आहे की जी सेवाग्रामही अफोर्ड करू शकत नाही, सावंगीलाही जाऊ शकत नाही. का जावं? तुम्ही ऑलरेडी त्यासाठी टॅक्सेस भरताय आणि शासनाने तुम्हाला हॉस्पिटल दिलं आहे, तिथे वैद्यकीय अधिकारी आहेत आणि फॅसिलिटीज इतक्या चांगल्या आहे. कारण कोविड काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की आपले दोन्ही हॉस्पिटल फुल झाले होते. सेवाग्रामला जागा नव्हती, सावंगीला जागा नव्हती, आणि तेव्हा सिव्हिल हॉस्पिटल हे आपलं नॉन कोविड होतं. आणि तेव्हा तत्कालीन आपले जे जिल्हाधिकारी होते भीमनवार सर आणि नंतर मग देशभ्रतार मॅडम आला, यांच्यासोबत बसून आम्ही ते हॉस्पिटल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून चालवायला घेतलं. आणि कुठलंही स्वार्थ न ठेवता फक्त एक संधी मिळाली होती समाजाची सेवा करायची, तेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मी स्वतः जॉईन होऊन 2 महिने ते हॉस्पिटल चालवलं. 200 बेड आपण चालवले. तिथे ICU बेड्स आहेत, तिथे ऑक्सिजन आहे प्रत्येक बेडला, आणि एक नॉन कोविड पार्ट सोडून कोविड आपण मागची बिल्डिंग तयार केली होती. जवळपास कितीतरी मृत्यू आपण त्या ठिकाणी वाचवू शकलो होतो. मग इतकी चांगली फॅसिलिटी त्या ठिकाणी असताना ते हॉस्पिटल आपण का चालवू शकत नाही? आणि ते हॉस्पिटल कसं चांगलं चालवता येईल, तिथे आपल्या गरीब माणसाला कशी सेवा देता येईल, आणि अशी सेवा आपण त्या ठिकाणी देऊ की त्याला इकडे तिकडे जायची गरज पडणार नाही, किंवा लोक असं म्हणणार नाही साहेब कशाला सिव्हिल लिहून द्या, तिथं काहीच होत नाही, असं इथल्या मतदारसंघाच्या माणसाला म्हणायचं काम पडू नको. त्यामुळे त्या विषयावर आपण काम करणार, आणि तो इझी आहे. कारण त्या ठिकाणी ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्या ठिकाणी ऑलरेडी डॉक्टर्स तयार आहे. फक्त त्यांना मोटिवेट करणे आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मी त्या ठिकाणी बरेच वर्ष काम केलं, आणि मी इतक्या दिवसाचा वैद्यकीय सेवेत आहे, त्यामुळे ते काम मी प्रकर्षाने करू शकेन. त्यामुळे आरोग्य, पाणी, वैद्यकीय सेवा, प्राथमिक शिक्षण आणि शेतकऱ्यांचे पांदन रस्त्यांचे आणि शेतमालाचे भाव यावरती काम करणं हेच प्रामुख्याने माझं उद्दिष्ट आहे. आपण जे मुद्दे बोललो त्यातला एक अजून महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ग्रामीण युवकांसाठी रोजगार. मला वाटतं मागच्या 10 वर्षामध्ये कुठलेही मोठे असे प्रोजेक्ट आपल्याकडे आले नाही की ज्यातनं आपल्या युवकांना रोजगार निर्मिती झाली. आणि माझ्या डोक्यात जे आहे की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जर उभं करायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये अशा काही छोट्या छोट्या इंडस्ट्रीज तयार झाल्या पाहिजे की त्यातनं तिथल्या युवकांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे. मग रोजगार कुठले असे आपण उद्योग आणू शकतो की ज्यातनं ग्रामीण भागालाही काहीतरी अर्थसहाय्य मिळेल आणि सोबत रोजगार निर्मिती होईल. तर त्यासाठी मी नाशिकला मध्ये जाऊन आलो. तिथे सह्याद्री ॲग्रो म्हणून एक कंपनी आहे, आणि त्यांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी उभे केले, आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रोसेस करून त्यांनी सह्याद्री ॲग्रो एक कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार केली, आणि त्या प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जवळपास 6,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी दिला जातो. सोबतच त्यांच्याकडे होणाऱ्या प्रॉडक्ट जवळपास 80% प्रॉडक्ट ते एक्सपोर्ट होतात, आणि त्या प्रॉडक्टमध्ये मिळणारा फायदा डायरेक्ट शेतकऱ्याला दिला जातो. मला वाटतं हे शाश्वत शेतीचं मॉडेल, आणि त्यासाठी मी मागच्या 2 वर्षापासून फार्मर कपच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना आपण बघितलं की शासन शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही. मग शेतकऱ्यांची शेतीवरची लागत कशी कमी करता येईल, आपणही त्यासाठी बरंच काम केलं आहे बरेच वर्ष आधी. त्यासाठी मग गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बार्गेनिंग पॉवर वाढवणे, बियाणं विकत घेताना, खत विकत घेताना. आज जसं आमचे सोयाबीनचे आणि कपाशीचे गट आहे, शेतकऱ्यांनी एकामेकाच्या शेतात काम करून मजुरीवरचा खर्च कमी करणे. आणि मग जेव्हा आम्ही त्यांना निंबोळी अर्क कसा बनवायचा, दशपर्णी अर्क कसा बनवायचा याच्याबद्दल आपण ट्रेनिंग देतो. चिकट सापळे जे आपण स्टिकी पॅड म्हणतो ते आम्ही लोकांना जवळपास यावर्षी आपण 15,000 एकराचं नियोजन केलं, आणि 15,000 एकरांना वर्धा जिल्हाभर आपण हे चिकट सापळे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वाटतो आहे. या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही काय झालं, आम्ही शेतकऱ्यांचा शेतीवरती लागणारी लागत 50% कमी करू शकलो. म्हणजे तात्पर्याने त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. मग असे प्रयोग जेव्हा आपण सामाजिक माध्यमातून राबवतो आहे, हे शासकीय माध्यमातून गेले तर अधिक इफेक्टिव्ह राहतील. त्यासाठी आपण काम करणार आहोत, आणि जवळपास त्यासाठी 950 गट आपण वर्धा जिल्ह्यावर तयार केले आहे आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून. पण मग आपण असे छोटे छोटे रोजगार जर आपण आपल्या गावात निर्माण केले आणि आपल्या युवकांना जर रोजगार दिले, तर आपले युवक आपल्या गावात राहून आपल्या आईवडिलांसोबत राहून त्यांची सेवा करत करत आपलं दिनचर्या आणि त्यांच्या दैनंदिन गरजा ते सोडवू शकतील. आणि अशा प्रकारची एक शाश्वत रोजगार निर्मिती सुद्धा कशी उभी करता येईल यासाठी सुद्धा आपण काम करणार आहोत.
हे होते सुविद्य गोल्ड मेडलिस्ट सुप्रसिद्ध वर्धेतले बालरोगतज्ञ डॉक्टर सचिन पावडे. बांधवांनो, तुम्ही ही चर्चा ऐकलेली आहे. आमचा विषय आहे की ते तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही कुठल्या व्यक्तीला कोणत्या मुद्द्याच्या खाली कोणत्या विजन मिशनच्या अंतर्गत तुम्हाला मतदान करायचं आहे, कारण तुमच्या मताला राष्ट्रपतीच्या मता एवढं महत्त्व आहे. आम्ही वर्धेतल्या सगळ्याच लोकांचं अशा पद्धतीनं त्याचं मनोगत आपण घेऊया. ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. एक तुम्हाला कुठल्या पद्धतीचा माणूस पाहिजे, कशासाठी पाहिजे हे तुम्ही ठरवा. आणि डॉक्टर साहेबांनी 3-4 मुद्दे खूप चांगल्या तऱ्हेनं मांडले आहे की या नगरीने मला, ही माझी कर्मभूमी आहे, या नगरीनं मला ओळख दिली. आपल्या सर्वसामान्य शिक्षण घेतलेली व्यक्ती आहे, त्याच्यामुळे शिक्षणाची जाण त्यांना आहे. स्वतः वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे, वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे त्यांना आपल्याला आरोग्यसेवेची त्यांना माहिती आहे. पाणी ही मूलभूत गरज आहे आणि पाण्याची काय समस्या, आपण कुठलं पाणी पितो ते मलाही आतापर्यंत माहीत नव्हतं. ते आता लक्षात आलं का आमच्या असो तो अलाईदा भाग, हे सगळे विषय तुमच्यासमोर आहे. न्यूज 81 बात वही जो सच हो वो तुम्हारे पास लेके आएंगी. तुम्ही ठरवायचं आहे बांधवांनो, आपल्या वर्धेतला भावी आमदार कोणाला करायचं. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.